नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लक्ष्मी निवास ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 तास ही मालिका असणार आहे आणि आज दादर शिवाजी पार्क इथे आम्ही आहोत. मालिकेची पूर्ण टीम आहे आणि माझ्यासोबत हर्षदाताई, तुषार सर आणि अक्षय आहे. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. आणि खूप छान वाटलं खरं तर. आजची प्रेस कॉन्फरन्स फार वेगळी होती. आमच्या आईवडिलांना तुम्ही सगळ्यांनी इन्व्हाइट केलं, तुमची स्टोरी आमची स्टोरी अशी सगळ्यांची मिळून सगळ्यांचं एक छान गप्पा झाल्या. आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल हर्षदाताई, कारण प्रचंड वेगळा लूक, प्रचंड वेगळी भूमिका, आत्तापर्यंतच्या भूमिकेला एक छेद देणारी ही भूमिका म्हणता येईल. मला वाटतं नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची संधी आपण वाट पाहत असतो आणि ती संधी अशी छान चालून आली, ते पण इतक्या मोठ्या वाहिनीवर, जिथे मी गेल्या काही वर्षात काम केलं नव्हतं, झी मराठीवर. आणि अगदी बरोबर म्हणालीस तू, आजचा हा जो प्रेस कॉन्फरन्सचा घाट आहे, जो प्रेस कॉन्फरन्स न वाटता एक घरगुती कार्यक्रम वाटतो आहे, जिथे सगळ्यांचे आईबाबा आलेले आहेत. आईबाबा म्हणून आम्ही एका मालिकेला रिप्रेझेंट करतो आहे आणि स्वप्न तीच असतात ग सगळ्यांची, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अख्खं आयुष्य माणूस घालवतो. तीच कथा आहे लक्ष्मी निवासची, तीच कथा आहे तुमची आमची. सो मला वाटतं एक सगळ्यांच्या घरातली, सगळ्यांना खूप आपली वाटणारी मालिका घेऊन आपण येतो आहे. आणि येस, एक अशी भूमिका जी मला असं वाटतं की बघताना माझ्या आईला जर वाटलं की अगं बाई माझ्यासारखीच, तर याहून जास्त काही नको मला. तुषार सर, माझ्या मते पहिल्यांदा असा प्रयोग होतो की 1 तास ही मालिका असणार आहे. मालिका कशी वेगळ्या स्वरूपात 1 तास दाखवणार आहात? म्हणजे आम्हाला असं कळलं की थोडे पहिला अर्धा तास वेगळा असणार आहे, दुसरा अर्धा तास वेगळा असणार आहे. काय नेमकं या मालिकेचं स्वरूप असणार आहे जेव्हा 1 तास प्रेक्षकांसाठी घेऊन येतं? आता सगळ्याच गोष्टी इथे सांगणं योग्य होणार नाही, कारण कदाचित माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. नाही, पण एक नक्की की हा फक्त म्हणजे 1 तास करायचा किंवा बरं बघा आता आम्ही 1 तास करतो आहे वगैरे असं अजिबात नाही आहे. कथाच इतकी सशक्त आहे, कथा इतकी जबरदस्त आहे. बरं, इतकी कॅरेक्टर्स आहेत, त्या प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी कथेत स्थान आहे. त्यांची आपण ज्याला एक व्यवस्थित ट्रॅक म्हणतो तसा ट्रॅक आहे, बॅकस्टोरी आपण म्हणतो बॅकस्टोरी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक ज्या आमच्या मालिकेतलं जे पात्र आहे, प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न आहे, प्रत्येक जणाची एक वेगळी, आपण ज्याला इंडिव्हिज्युअलिटी म्हणतो, प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मालिकेचा पट एवढा मोठा आहे ना, की असं वाटलं आहे की अर्धा तास नाही, कदाचित आपण 1 तास जर केला तर सगळ्यांना न्याय दिल्यासारखं होईल आणि लोकांनाही बघायला आवडेल. लोकांना असं नाही होणार की अरे बापरे हे काय 1 तास काय, कदाचित असं म्हणतील लोक की अरे 1 तास का, अजून थोडा जास्त चाललं असतं. तर ही खात्री असल्यामुळे आम्ही हे करतो आहे. बाकीचं अजिबात काहीतरी आम्ही वेगळं काहीतरी करतो आहे दाखवण्याचं काही नाही. आम्हाला असं वाटतं की एवढं त्यात मटेरियल आहे, एवढी त्यात शक्यता आहेत, त्यामुळे आम्ही हे करतो आहे आणि खात्री आहे की प्रेक्षकांनाही आमचा हा प्रयत्न आवडेल. लक्ष्मी आणि निवासचं हे कुटुंब तासाभरापेक्षा जास्त बघायला नक्की आवडेल. तुमची एक मुलगीही आहे आणि तिचं, माझ्या मते तिच्यापेक्षा जास्त तुमचं स्वप्न आहे की तिचं लग्न व्हावं, पण तिची काय इच्छा आहे मला जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्या आईवडिलांना जे हवं आहे ते आपण करायला हवं. आणि भावना हे असं कॅरेक्टर आहे की तिची स्वप्न आईवडिलांच्या स्वप्नांबरोबर कशी पूर्ण करता येईल याचा विचार तिच्या मनात जास्त असतो, ना की स्वतःचं आयुष्य घडवता घडवता तिला आईबाबांना नाही सांभाळायचं आहे, आईबाबांचं आयुष्य घडवता घडवता तिला स्वतःचं आयुष्य उभं करायचं आहे. सो खूप एखाद्या मुलीसाठी खूप चॅलेंजिंग असं आणि आवडणारं असं कॅरेक्टर आहे, कारण प्रत्येकच मुलीला असं वाटत असतं की आपलं घर, आपलं सासर हा एक वेगळा मुद्दा असतो, पण माझे आई बाबा ही किती छान राहतील हे प्रत्येकीचं स्वप्न आहे. सो ते रिप्रेझेंट करायला मला खूप छान वाटतं आहे. आत्ता या प्रेस कॉन्फरन्स म्हणजे अर्थात या गप्पांमध्ये आम्हाला प्रत्येक वेळेला विचारलं गेलं की तुमच्या आईवडिलांची स्वप्न काय आहेत किंवा आम्ही काय करतो ते आमच्या आईवडिलांकडनं जाणून घेतलं. मी आता तुम्हाला विचारते, तुमच्या आईवडिलांचं असं काय स्वप्न होतं जे कदाचित तुम्ही पूर्ण केलं असेल, तुम्हाला पूर्ण करावं असं वाटत असेल? पूर्ण झालं की नाही मला माहीत नाही, अजून तो प्रवास सुरू आहे. पण मला अजूनही आठवतं की मी खूप यंग असताना माझी आई नेहमी म्हणायची की शिक्षण घेशील, लग्न करशील, अगदी श्रीमंत घरात जाशील किंवा काही करशील, पण स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सबळ असणं ही काळाची गरज असणार आहे. अँड विच आय फील की तुम्ही 50 रुपये कमवता का 50 लाख कमवता, यापेक्षा ते स्वतः मानाने कमवता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते माझ्या आईचं स्वप्न होतं आणि त्यासाठी तीही आमच्या मागे अहोरात्र होती की आम्ही शिक्षण पूर्ण करतो आहे की नाही, करिअर निवडतो आहे की नाही आणि ते मेहनतीने काम करतो आहे की नाही. सो मला वाटतं खरं तर आईला विचारायला पाहिजे, पण येस, तो तिच्या स्वप्नाचा हा प्रवास सुरू आहे माझा अजून. तुषार सर, तुमच्या
आईवडिलांचं स्वप्न म्हणजे असं की मी चाळीत वाढलेलो आहे, त्यामुळे आणि मला भाऊ बहीण नाही आहे, त्यामुळे अर्थातच जसं प्रत्येक आईवडिलांचं असतं की मुलाचं लग्न झाल्यावर किंवा त्याचं आयुष्य सुरू झालं तरी आपणसुद्धा फार लांबून नाही तर त्याच्याबरोबर त्यांच्या जवळ असावं, एकत्र राहावं आणि त्या प्रत्येक लहान सहान सुखात दुःखात छोट्या गोष्टीत मोठ्या गोष्टीत आपलाही काहीतरी सहभाग व्हावा, आपण शेअर करू शकावं अशी मला वाटतं त्यांची इच्छा होती. आणि ज्या प्रकारे सुरुवात झाली त्या प्रकारे वाटलं नव्हतं की असं हे शक्य होईल का, की एकत्र राहणं मुंबईसारख्या ठिकाणी. पण मला असं वाटतं त्यांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने असं झालं की आज सगळे एकत्र आम्ही आहोत. इतकी वर्ष असं नाही झालं की ते त्यांच्या घरी राहत आहेत, मी माझ्या घरी कुठेतरी राहतो आहे, कुठेतरी लांब राहतो आहे, रोज 2 तास प्रवास करावा लागतो आहे, असं नाही. तर सगळे एकत्र असल्यामुळे आजही जेव्हा जेव्हा मी घरी असतो तेव्हा एकत्र जेवण म्हणा किंवा एकत्र काहीतरी गप्पा म्हणा अशा होतात. आणि त्यांची एकतर मी म्हटलं असं त्यांचा सहभाग आणि मुख्य म्हणजे त्यांचं लक्ष, त्यांचा आशीर्वाद हा आमच्याबरोबर आहे. हे मला वाटतं जे काही त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं, याकरता खरंच मी आभारी आहे देवाचा. हे त्यांचं स्वप्न असण्यापेक्षा दादा तुमचं स्वप्न असणार की अखंड आई वडील अख्खं कुटुंब एकत्र राहावं. सो आय थिंक याच्यापेक्षा होईल की नाही ते असं असतं ना, त्यामुळे ते झालं. त्यामुळे असं स्वप्न आहे एकमेकांच्या साथीने आपण ते पूर्ण करायचंच आहे. फक्त अक्षयाकडे येईन कारण जनरेशन वेगळी आहे, स्वप्न वेगळी असतात, आईवडिलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. तू त्यांच्या अपेक्षांना खरी उतरली आहेस, तुला अजून स्वप्न पूर्ण करायचं आहे का, काय नेमका प्रवास? तू म्हणलीस तसं जनरेशन वेगळी असली तरी हिची आणि माझ्या आईचं स्वप्न एकच आहे. हे मला आत्ताच कळतं आहे की माझ्या आईने मला एकच गोष्ट सांगितली होती की स्वतःच्या पायावर उभं असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तू काहीही कर, तुझी आवड जोपास, तुला नाटक करायचं आहे, थिएटर, काय अजून तुला पिक्चर करायचं, जे काय करायचं ते कर, पण तू तुझ्या पायावर उभी असणं खूप गरजेचं आहे. उद्या मला असं नको आहे की तू नवऱ्याकडे पैसे मागतेस, ही गोष्ट मला कधीच तुझ्याकडनं नको आहे, किंवा तू आमच्याकडनंही पैसे मागितलेले मला नाही चालणार. तुला एवढे पैसे मिळतात त्याच्यात तू तुझं कसं भागवशील हा तुझा प्रश्न आहे. सो हे मला कॉलेजमध्ये गेल्यापासून शिकवलं गेलं आहे. त्यामुळे अजूनही मी स्वतःच्या पायावर उभी राहतेच आहे असं मी म्हणेन, पण ती गोष्ट बॅक ऑफ द माइंड कायम असते. तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल बोललात म्हणून आजकालच्या जनरेशनला काय मेसेज द्याल? कदाचित हे कुटुंब पाहून लोक एकत्र राहतील आणि त्यांना एकत्र राहण्याची आवड निर्माण होईल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. आणि मी तुला खरं सांगू की म्हणजे कदाचित मध्ये असा काळ आला असावा की खूप म्हणजे रिअल इस्टेटचे भाव म्हणा किंवा नोकऱ्या, रिसेशन, फलाना, ह्याच्यामुळे एकत्र कुटुंब इच्छा असेल तरी राहता येणं शक्य होत नव्हतं. पण मी तुला सांगू, माझा आता असा अनुभव आहे की ही जी सोकॉल्ड आमच्या नंतरची पिढी आहे त्यांना त्याचं महत्त्व खूप कळलेलं आहे. कारण आत्ताचे जे जॉब प्रोफाईल्स आहेत लोकांच्या त्या इतक्या एरॅटिक आहेत की आज जर तुम्हाला जर एक बाळ झालं आणि जर दोन्ही बाजूने आजी आजोबा असतील तर त्याच्यासारखं सुख नाही. म्हणजे मी माझ्या घरात सांगेन, माझी धाकटी बहीण आहे, ती कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये काम करते आणि जेव्हा तिला मुलगा झाला पुढची 15 वर्ष तिला कळलंच नाही तो मुलगा कसा लहानाचा मोठा झाला, कारण दोन्ही घरात आजी आजोबा होते. आणि आत्ता खरं तर 20-22 वर्षाचा माझा भाचा झाल्यानंतर त्याची आई त्याच्यामध्ये जास्त सक्रिय भाग घेते आयुष्यात. सो मला वाटतं एक तर संस्कार वेगळे होतात एकत्र कुटुंब पद्धती असली की. एकत्र कुटुंब पद्धतीत जेव्हा मूल लहानाचं मोठं होतं तर आय थिंक त्याच्यातला जो माणूस आहे तो जास्त जागा असतो, जास्त जागरूक असतो, जास्त प्रेमळ असतात माणसं. पण आत्ता जे मी लक्ष्मी आणि जे श्रीनिवास पाहते ते फार साधे भोळे वाटत आहेत. आत्ताच्या तुम्हाला वाटतं की आत्ताच्या पोरांना ते असं वटणीवर आणू शकतात का? स्वभाव तर खूपच साधा वाटतोय लक्ष्मी यांचा. वटणीवर आणायची काही गरज नाही गं. मला वाटतं खरेपणा आणि माणसाने माणसावर प्रेम केलं तर जग जिंकता येतं. माझ्या मते लक्ष्मीची साथ असल्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे. सो माझ्या आजही जेवढे आईवडील आले आहेत तर प्रत्येकाला आईसोबत वडिलांचंही तेवढंच हातभार आहे आणि वडिलांसाठी आईचा पण तेवढाच हातभार आहे. तुषार सर, एक जाता जाता काय सांगाल? कारण ही जोडी असणं आणि नवरा बायकोने एकत्र असणं खूप गरजेचं आहे, हे पण कदाचित या मालिकेतनं समोर. हो नक्कीच. कारण काय की असं आपण आपलं काय म्हणूया आयुष्य म्हणा, फार मोठा शब्द आहे, पण तरीसुद्धा आपली जी काही वाटचाल असते ती अगदी सरळ रेषेत एका रेषेत नक्कीच चालत नाही, जात नाही. कुठेतरी खालीवर चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. पण असं मला वाटतं की एकदा तुम्ही जर ठरवलं असेल की ही जी वाटचाल आहे ती दोघांनी मिळून करायची आहे तर थोड्याशा ॲडजस्टमेंट्स या दोघांनी करायला पाहिजेत. असं होत नाही की फक्त
बायकोनेच किंवा घरातल्या स्त्रीने सगळ्या ॲडजस्टमेंट कराव्यात. पुरुषालाही ॲडजस्टमेंट करायचे असतात आणि त्या ॲडजस्टमेंट्स आहेत असं वाटून न घेता स्वेच्छेने करायचे असतात. मला असं वाटतं की हे कुठेतरी या गोष्टीमधनं सुद्धा, आणि मला स्वतःला अत्यंत पटलेली गोष्ट आहे की जसं आपण म्हणतो टाळी 2 हातांनी वाजते, एका हाताने वाजत नाही. तर तसंच आहे आमच्या गोष्टीमुळे हे सुद्धा कुठेतरी आज जरी अनेक चेंजेस होत आहेत, प्रत्येकाचं आयुष्य आता इतकं म्हणजे फास्ट झालं आहे, न्यूक्लिअर फॅमिली म्हणा, अनेक, पण तरीसुद्धा हा जो मूळ धागा आहे जो मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला लक्षात ठेवणं, प्रत्येकाने यानुसार वागायचा प्रयत्न करणं, हे कुठंतरी आम्ही आमच्या मालिकेतनं दिसेल असा आमचा प्रयत्न आहे. आणि मालिकेची टॅगलाईनच आहे की एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या सोबतीनेच बनतं. मला वाटतं प्रत्येक स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते कधीच एकट्याने, म्हणजे स्वप्न एक माणूस पाहतो पण ते पूर्ण करायला अनेक माणसांचा हातभार लागतो. आणि माझ्या मते तुमचं प्रत्येक कॅरेक्टर काही ना काहीतरी सांगून जातं आहे. आणि अक्षय, माझ्या मते तुझं कॅरेक्टरही असं आहे की जे आजकालच्या मुलींना खूप रिलेट होईल आणि त्यांना तुझ्यासारखं बनावंसं असं वाटेल आणि ती जबाबदारी उचलून स्टँड घ्यावा असं वाटेल. सो आत्तासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा सेटवर भेटतच राहू. थँक्यू सो मच. सो मच.